नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला. नंतर मग काय या समर्थला आज ब्लॉगमध्ये घेतलं. ती लाजत होता तरी पण घेतलंच बरं का. नंतर मग काय आपण दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो होतो, कारण शाकंभरी पौर्णिमा पण आहे. त्याबरोबर मग दत्त महाराजांचा अभिषेक चालू होता, तिथलं थोडं शूट घेतला. त्यानंतर आपण गेलो होतो पंढरपूर जवळ असणारे काशीगाव देवीत. मग काशीगावला यात्रा असती या महिन्यामध्ये. मग आज पौर्णिमेनिमित्त शेवटचा दिवस होता. भाविक भक्तांची गर्दी भरपूर होती. मग आपण तिथे गेल्यानंतर आईसाहेबाचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर तिथलं काय असतं रीतिरिवाज, नारळ वगैरे फोडायचं ते सर्व काही केलं. आपल्या आईसाहेब सुद्धा आले होते. मग तिथं परडी वगैरे सर्व काही ती भरत होते, नैवेद्य वगैरे ठेवलं. त्यानंतर असं दर्शन वगैरे सर्व काही घेतलं. त्यानंतर भाविक भक्त भरपूर आहेत. नंतर मग आपण निघालो पंढरपूर दिशेने. मग जाता जाता परत संध्याकाळ झाली ती. मग इथं आपल्या इथं माहिती देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलो आपण. हे सुद्धा पौराणिक मंदिराने इथं भरपूर सजवलेलं होतं. मग आईसाहेबाचं इथं सुद्धा दर्शन घेतलं. फोकस वगैरे भरपूर लावले होते छान. नंतर मग काय तिथं आरती चालू झाली होती. मग आरती चालू झाली म्हणलं आपण थांबलो आरतीला. आरतीचा उत्सव जयघोष तर लय भारी होता. त्याचबरोबर आरती झाल्यानंतर बाहेरच्या साईडला सुद्धा दीपमाळीपाशी आरती असते. दर पौर्णिमेला तर आरती असते. मग आपण आरती वगैरे आरतीला सगळं आपल्याला मिळली बघायला. आरतीत आपण सहभागी झालो. त्यानंतर मग काय आपण म्हणलं आता निघू आपल्या घराकडे जायचं नाही तर आपल्याला आज काय मेन शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे आपण विठ्ठल मंदिरापाशी आलो. तुम्हाला मागच्या 1-2-3 व्हिडिओ खाली सांगितलेलं शाकंभरी देवीचं महत्त्व, तिथं आपण जाणार आहे म्हणून. मग आज शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे आपण शाकंभरी देवीसाठी दर्शनासाठी आलो. मग इथं बघू शकता मी लाइटिंग वगैरे बघितली. त्यानंतर मग आपण दर्शन घेण्यासाठी मंदिरात जायला लागलो. तर इथं सुद्धा भाविक भक्तांची गर्दीच होती. बरं, भाविक भक्तांची गर्दी संपत आली. त्यानंतर मग आपण व्हिडिओ काढू म्हणलं. नंतर मग आईसाहेबाचं आपण दर्शन घेत आहोत. आईसाहेबाचं रूप वगैरे अतिशय सुंदर आणि भरपूर असं सर्व काही सजवलेलं आपल्याला दिसत होतं. मग नंतर आपण आईसाहेबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आपण घराकडे निघालो. जाता जाता परत ही मित्रगाठ पडला. मग ह्यानं नवीन गाडी घेतली म्हणल्यावर पेढे वाटत होत. ह्याला सुद्धा ब्लॉग मध्ये येण्याची संधी दिली. आपला व्हिडिओ आजचा इथं संपला. व्हिडिओ आवडला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.